इंद्रायणीचं पसायदान 29 मे. उंच उंच आणखी उंच. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक पल्लवी घटकार मृगजय. माणूस कधी कुठे थांबला नाही म्हणून तो संपला नाही. आपल्याला निसर्गानं पाय दिलेत ते चालण्यासाठी, पुढं पुढं आणखी पुढं जाण्यासाठी, वर वर आणखी वर जाण्यासाठी, उंच उंच आणखी उंच जाण्यासाठी. कुणी पाय मागे ओढले तरी माणूस पुढे पुढे जातच राहतो. कुणी पाय तोडले तरी माणूस चालतच राहतो. माणूस चालत राहतो म्हणून निसर्गात सगळ्यात जास्त तो चालतो. माणसाच्या चालण्याला तोड नाही, त्याच्या पायांना दुसरी जोड नाही. उंच उंच शिखरं माणसाला नेहमीच खुणावतात, आपल्यापेक्षाही उंच होण्यासाठी बोलावतात. माणूस उंचावर पोहोचतो, उंचीवर पोहोचतो आणि तिथं आपली तीर्थक्षेत्र निर्माण करतो. माणूस नावाचं तीर्थ प्रत्येक उंचीवर पोहोचलं आहे, तिथं अढळ राहिलेलं आहे. हिमालयाची शिखरं माणसाला अशीच खुणावत होती. वर टोकाला सारं रान मोकळं आहे हे सांगत होती. अनेक जण हिमालयाच्या दिशेने जात होते. दुरून डोंगर साजरे नसतात तर जवळून डोंगर साजरे असतात. डोंगराचं सौंदर्य पाहण्यात नसतं तर चढाई करण्यात असतं, याचा अनुभव घेत होते. पण हिमालयाचाच एक भाग होऊन जात होते, स्वतःच हिमालय होत होते. हिमालयाचं सगळ्यात उंच शिखर, जगातलं सगळ्यात उंच शिखर एव्हरेस्ट मात्र अजून अजिंक्य होतं. माणसाची विजय पताका अजून एव्हरेस्टच्या मर्यावर फडकायची होती. अवघ्या जगाच्या 8,848 मीटर उंचीवर माणसाचं पाऊल आणखी पडायचं होतं. इसवी सन 1921 पासून एव्हरेस्टवर अनेक गिर्यारोहकांची चढाई सुरू होती. उंचीचा एक एक टप्पा गाठला जात होता, पण अवघी उंची अद्याप गाठायची होती. इसवी सन 1953 हे वर्ष नवी आशा, नवी उमेद घेऊन उगवलं. सर जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या गिर्यारोहकांच्या तुकडीतील एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांची पावलं जिद्दीनं एव्हरेस्टच्या दिशेनं पडत होती. त्यांचं पुढं पडणारं प्रत्येक पाऊल अधिक उंचीवर पडत होतं. दोघांची हिमालयापेक्षाही मोठी जिद्द, हिमालयापेक्षाही उंच इच्छाशक्ती पाहून अवघा हिमालय शहारला होता. शेवटी तो क्षण आला, अत्युच्च विजयाचा. प्रतिकूल परिस्थितीवर, जीवघेण्या संकटावर जिद्दीनं मात करत 29 मे 1953 दुपारी 11:30 वाजता एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग नोर्गे यांची विजयी विक्रमी पावलं एव्हरेस्टच्या उंचीवर, जगाच्या उंचीवर पोहोचली. माणसाचा सुगंध, माणसाची इच्छाशक्ती, माणसाचे प्रयत्न ह्यांनी उंचीची परिसीमा गाठली. माणसाच्या विजयाची पताका उंच उंच आणखी उंच फडकली. तेनसिंगनं संयुक्त राष्ट्रे, ग्रेट ब्रिटन, नेपाळ व भारत यांचे ध्वज एव्हरेस्टवर फडकवले. दोघांनी आपल्या विजयाची छायाचित्र घेतली. अवघ्या जगाची बर्फाळ शान कॅमेऱ्यात टिपून घेतली. 15 मिनिटाच्या विजयी वास्तव्यानंतर परतीचा यशस्वी प्रवास सुरू केला. एव्हरेस्टनं आपली मान उंचावून मानवाच्या अत्युच्च यज्ञानी विजयी कहाणी जगातल्या सगळ्या पर्वतराजींना सांगितली. हिमालयातून उगम पावलेल्या नद्या माणसाची विजयगाथा गात वाहू लागल्या. आपल्या जलध्वनीत सगळ्यांना सांगू लागल्या, प्रत्येक क्षेत्रात असंच एक उंच उंच आणखी उंच एव्हरेस्ट असतं. प्रत्येकानं ते जिद्दीनं गाठायचं असतं. आपली यशोपताका अशाच उंचीवर फडकवायची असते. आपणच आपल्या विजयाला विनम्र सलामी द्यायची असते. इतरांच्या विजयाची पताका आपल्यापेक्षाही उंच उंच आणखी उंच फडकवण्यासाठी आपल्या मनात सुगंध चिंतनाचं एव्हरेस्ट निर्माण करायचं असतं.